107 वर्षाची परंपरा असणारा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि 67 वर्षाचा वारसा असणार सहकारी महाराष्ट्र हे आपलं मासिक, अशी एक वैभवशाली परंपरा असणाऱ्या मासिकाचं नव्या रंगात, नव्या ढंगात राज्यातल्या सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल असा सहकारी महाराष्ट्र या मासिकेच्या प्रकाशन सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र, या राज्याचे सहकार, गृहनिर्माण आणि गृहराज्य मंत्री माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेब, ज्यांनी या ठिकाणी आता मार्गदर्शन केलं, ते माझे मित्र विधान परिषदेतील सहकारी आमदार सन्माननीय प्रसाद लाड साहेब, 30 वर्षापासून विद्यार्थी चळवळीपासून स्नेह असलेले, किंबहुना एकत्र ज्यांनी आम्ही काम केलं, ते आज विधान परिषदेचे आमदार माझे मित्र हेमंत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढलो, जिंकलो, ते सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे साहेब, माननीय संजू भाऊ कुसाळकर, उपाध्यक्ष बोरुडे अण्णा, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक सन्माननीय नगरसेवक प्रकाश दरेकर, नंदकुमार काटकर साहेब, सन्माननीय विष्णू घुमरे, जिजाबा पवार, आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित असलेले विभागीय सनिबंध, ज्यांची खऱ्या अर्थाने या वाटचालीमध्ये आपल्याला मदत होणार आहे, ते जॉईंट रजिस्ट्रार शहाजी पाटील साहेब, काळे साहेब, आमचे जयश्रीताई, विठ्ठलराव भोसले, शिंदे साहेब, आमच्या देशमुखताई, आनंदराव गोळे, त्याचबरोबर ज्यांचा आवर्जून उल्लेख, सगळ्यांना प्रश्न पडला असेल, हावरे बिल्डर आणि सहकार कसा काय, तर पंकज भाऊ हे पुढे एवढं मोठं चालवायचं आहे, तर मागे कोणतरी आपल्या आखला पाहिजे, आणि म्हणून हावरे साहेबांना, प्रसाद भाऊ तुमच्याबरोबर आणखी 2-4 आम्हाला टेको पाहिजेत, म्हणून हावरे साहेबांना मी विनंती करून या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलेलं आहे. सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय मान्य विलास आमचे अनिल गजरे आहेत, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजचा दिवस हा सहकाराला एक नवा आयाम देणार आहे. 107 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना झाली आणि एक वैभवशाली परंपरा, सहकाराला दिशा, मार्गदर्शन करण्याचं काम हा सहकारी राज्य संघ करत होता, आजही करीत आहे. कधी काळी या राज्य सरकारला सहकार धोरणामध्ये मार्गदर्शन करण्याची भूमिका हा राज्य सहकारी संघ बजावत होता. महाराष्ट्र या राज्य संघाला महात्मा गांधीजींचं पदस्पर्शानं पुनीत झालेला संघ आहे. वैकुंठभाई मेहता असतील, धनंजयराव गाडगीळ असतील, वसंतदादा पाटील असतील, अलीकडच्या काळात विलासराव असतील, गुलाबराव पाटील, अशा महनीय सहकारात काम करणाऱ्या नेत्यांनी या संघाचा कारभार त्या ठिकाणी बघितलेला आहे. आणि याच संघाचा उद्देश हा शिक्षण, प्रशिक्षणाबरोबर प्रचार आणि प्रसार आहे. आणि मग प्रचार प्रसार करायचा असेल तर आपलं स्वतःचं माध्यम असावं. यासाठी सहकारी महाराष्ट्र हे मासिक त्यावेळेला काढलं. केवळ सहकारी महाराष्ट्र नाही तर इंग्रजीमध्ये सुद्धा कोऑपरेटिव्ह महाराष्ट्र हे मासिक त्या ठिकाणी होतं. दुर्दैवानं नंतरच्या काळामध्ये
राज्य संघाचा शिक्षण निधी बंद झाला, अनेक अडचणी आल्या, स्वाभाविकपणे आर्थिक अडचण आली, त्याचा परिणाम पण आपल्या या मासिकावर झाला. मग कधी काढायचो, कधी नाही काढायचो, काढला तरी थोड्या कॉपी काढायचो. आणि मग अशा वेळेला मी जेव्हा राज्य संघाची सूत्र पंकज भाऊ हाती घेतली, त्यावेळेला पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की आपला सहकारी महाराष्ट्र पुन्हा ताकदीनं महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीच्या सेवेत रुजू करायचा. तो क्षणच तुमच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतो. कारण शेवटी मीडिया एक मोठी ताकद आहे. आणि आपण बघाल की या ठिकाणी आपण म्हणाला एवढा मीडिया आहे, एवढं सगळं असताना आपल्या या सहकार्याची महाराष्ट्राची गरज काय? जेव्हा आपल्याला टोचलं जातं ना, त्या वेदना ज्या असतात ना, ते परमनंट राहत असतात. मला आजही आठवतंय मुंबई बँकेच्या बाबतीत एका मोठ्या वर्तमानपत्रानं 7 दिवस मुंबई बँकेचा घोटाळा, जो बँकेचा नफा 20-22 कोटी आणि 700 कोटीचा घोटाळा. मी आश्वस्त त्या 7 रात्री मी आश्वस्तीत काढलेलं आहे. बरं, खुलासा द्यायला गेलो तर दुसरी वर्तमानपत्र बोलायची तर आम्ही काही छापलं नाही, आम्ही का खुलासा द्यायचा? एखादा चॅनल दाखवत होता, दुसरं चॅनल बोलायचं, आम्ही खुलासा का द्यायचा? मग माझ्या या सहकार चळवळीवर आघात जेव्हा होतील त्यावेळेला खरं काय हे सांगण्याचं व्यासपीठ पाहिजे. त्याचं उत्तर सहकारी महाराष्ट्र आहे. माझ्या एखाद्या सहकारी संस्थेला टार्गेट कोण करत असेल, मेहनतातनं कष्टातनं उभी केलेली संस्था 2 ओळीच्या बातमीनं त्या ठिकाणी एखाद्या चॅनल दाखवून ती संस्था उद्ध्वस्त होणार असेल तर त्या सभासदांना सहकाराला कळावं की या ठिकाणी संस्थेच्या बाबतीत वस्तुस्थिती ही आहे, खरं हे आहे. ते खरं सांगणारे व्यासपीठ आपला सहकारी महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जेव्हा जेव्हा सहकार चळवळीवर आघात होईल, चुकीचं काही त्या ठिकाणी केलं जाईल, त्याला नीटपणे उत्तर देण्याचं काम आपल्या सहकारी महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर सहकारात अनेक लोक चांगलं काम करतात. अनेक मोठ्या संस्था उभ्या केल्या. या महाराष्ट्राला सहकाराचं एक वैभव आहे, परंपरा आहे. परंतु ती अडगळीत ते नेतृत्व असतं, त्या संस्था असतात. उदाहरणार्थ आमच्या आता जिजाबा पवार आहेत, त्यांची संस्था आता 7,000 कोटीवर झाली असेल, 7,500. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटचं बजेट नाही तेवढं त्या संस्थेची उलाढाल आहे. मग अशा कार्यकर्त्यांना प्रकाशात आणणं, त्यांनी त्या संस्थेसाठी घेतलेली मेहनत ही दुसऱ्याला त्या ठिकाणी प्रेरणादायी होईल, त्या दृष्टीनं सुद्धा या अंकामध्ये त्याचा समावेश असणार आहे. आणि सहकारामध्ये सरकारचे काही निर्णय असतात, काही धोरणं असतात, कधी कधी आपल्याला माहीत नसतात. आणि मग त्याच्यामध्ये हे सहकारची धोरणं, सहकाराचे निर्णय हे मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा या सहकारी महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. आज आपण बघा, हाऊसिंग सोसायटी लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तर 40-50 हजार संस्था आमच्या हाऊसिंग फेडरेशनच्या सभासद आहेत. मुंबई बँकेकडेच 10-12 हजार सोसायट्या सभासद आहेत. आणि महाराष्ट्रात 2.5 लाख वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचे विषय वेगळे आहेत. आणि या ठिकाणी पंकज भाऊ, आम्ही प्रत्येक अंकामध्ये 1 ते 2 सेक्टरच्या समस्या या ठिकाणी मांडणार आहोत. आणि त्या आमच्याकडे आल्यानंतर सरकार म्हणून आपल्याकडे पाठवणार आहोत. त्याला उत्तर देण्याचं, निराकरण करण्याचं काम सुद्धा सरकारने करावं, ही अपेक्षा आपल्याकडे या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी करू इच्छितोय. आज आपण बघाल की आज अनेक प्रकारच्या राज्यात पतसंस्था आहेत, कंझ्युमर संस्था आहेत, साखर कारखाने आहेत. आणि गावच्या विविध कार्यकारी सोसायटी पासून, लेबर सोसायटी पासून राज्य सहकारी बँकांपर्यंत आणि शिखर संघ आणि फेडरेशन्स आहेत. या सगळ्यांचं एक मोठं नेटवर्क आहे. आणि सुदैवाने त्या ठिकाणी राज्य सहकारी संघाचं 33 जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड आहे, 13 प्रशिक्षण केंद्र आहेत.
पंकज भाऊ या सगळं नेटवर्क आम्ही या प्रचार आणि प्रसाराचं सहकार चळवळीला ताकद देण्यासाठी त्या ठिकाणी वापरणार आहोत. माझी या ठिकाणी फक्त आपल्या सगळ्यांना एवढीच या निमित्तानं या ठिकाणी विनंती आहे की एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत असं आपण बोलतो, पण बऱ्याचदा आपला मनुष्य स्वभाव आहे, आपण सहाय्य करण्याच्या ऐवजी एकमेकांचे पाय पण ओढत असतो. म्हणजे माझी संस्था मोठी झाली 100 कोटी, तर त्याची जर 125 कोटी झाली तर मला वाईट वाटतं. आपण हे दुरुस्त केलं पाहिजे. केवळ एक संस्था मोठी होऊन चालत नाही, शेकडो हजारो संस्था मोठ्या झाल्या पाहिजे. आज त्या ठिकाणी जर आपण शेट्टी कंपनीचं बघितलं असतं, एक हॉटेल मुंबईत असतं, शेट्टी काढतात, परंतु 10 शेट्टी जर आले तर त्यांना ते फंड देतात, त्यांची अनेक हॉटेल उभी राहतात. मारवाडी समाजाचे असतील तर आपल्या समाजाच्या लोकांना व्यवसाय वाढावा म्हणून मदत करत असतात. मग त्यांनी तर सहकार त्यांना माहित नाहीये, सहकारातले ते कार्यकर्ते नाहीयेत, परंतु ते आपल्या लोकांसाठी जर अशा प्रकारे सहकारातून त्यांना ताकदवान बनण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण पण सगळ्यांनी एकमेकांना ताकद देऊन त्या ठिकाणी सहकार बळकट केला पाहिजे आणि आपलं नेतृत्व आणि तुम्ही बळकट झाले पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन त्या ठिकाणी करणार आहोत. चांगली चांगली सदरं या ठिकाणी आपण आणणार आहोत. प्रसाद लाड साहेबांनी आमचा भार हलका केलाय. तुम्ही सांगायच्या अगोदरच क्रिस्टलची ऍडव्हर्टाइज मी बुक करून टाकली आणि तेवढा अधिकार तुमच्यावर आहे. आणि मी कामाच्या माध्यमातून राजकारणात, समाजकारणात एवढ्या लोकांना मदत केली. पंकज भाऊ 25-50 फोन केले, वर्षभराच्या जाहिराती आमच्या बुक झालेल्या आहेत. तेवढी पुण्याही सहकाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण कमवलेली आहे. परंतु हे तुमचं साप्ताहिक आहे. हे प्रवीण दरेकरांनी एकट्याने काय ठरवून होणार नाही. हे आपल्या चळवळीचं मुखपत्र आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचं योगदान यामध्ये पाहिजे. माझी तर विनंती आपल्या सगळ्यांना आहे की वार्षिक वर्गणीदार मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी करा. जाहिराती आपल्या संस्था मोठ्या आहेत, आपण कार्यक्रमांवर खर्च करतो, इतर खर्च करतो, तो हा आपला सहकाराचा चेहरा आहे म्हणून आपण जाहिरातीचं पण बॅकअप त्यांना त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि एकंदर आपलं स्वतःच हक्काचं सहकाराचं व्यासपीठ म्हणून येणाऱ्या काळामध्ये सहकारी महाराष्ट्र या ठिकाणी दिसला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. केंद्र सरकारने तर सहकार खातं त्या ठिकाणी काढलंय. अमित भाई स्वतः मंत्री आहेत. विविध कार्यकारी सोसायटीला अनेक सवलती दिल्या. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. कधी कधी त्यांनाही माहित नसतं काय सवलती आहेत, काय व्यवसाय करायचे. तर या सगळ्या गोष्टीचं दिशादर्शक अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करायचं आणि कोऑपरेटिव्ह अमॉंग्स कोऑपरेटिव्ह हा जो मंत्र त्या ठिकाणी अमित भाईंनी दिलेला आहे, तोही आपण कोऑपरेटिव्ह मध्ये खरेदी असेल, काही असेल, आपण आपापसात व्यवहार केला पाहिजे. मुंबई बँकेला स्टेशनरी पाहिजे असेल तर स्टेशनरीची सहकारी संस्था तिला ऑर्डर दिली पाहिजे. एखाद्या सहकारी संस्थेला काम करायचं असेल, त्यांनी लेबर कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा बेरोजगारांच्या संस्थेला काम दिलं पाहिजे. आणि जरी आपण कोऑपरेटिव्ह अमॉंग्स कोऑपरेटिव्ह एकमेकांसाठी केला ना, तर मला वाटतं जगातली कुठलीच ताकद आपल्या सहकाराला त्या ठिकाणी धक्का लावू शकत नाही, हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आपल्या पाठीशी या ठिकाणी ताकदीनं आहेत. संघाच्या निवडणुकीत सुद्धा हा संघ अडचणीत असताना त्याला पुन्हा वैभवाचे दिवस आले पाहिजेत म्हणून राज्याचा मुख्यमंत्री असूनही, व्यस्त असूनही त्यांनी सहकार्य करून आज या ठिकाणी आपण संघाची वाटचाल त्या ठिकाणी करतोय. नक्कीच या संघाच्या माध्यमातून अनेक मागण्या पंकज भाऊ आपल्याकडे आहेत. सहकार मंत्र्यांनी बैठक घेतली, त्याचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. संघाचा शिक्षण निधी बंद आहे, जो संस्था देत असायचा तो शिक्षण निधी पूर्ववत चालू करावा. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक त्या ठिकाणी होकार दिलाय. सहकार मंत्र्यांनी तसा प्रस्ताव अमेंडमेंटचा करण्याचं डिपार्टमेंटला
सुचवलेलं आहे. अनुदान पहिलं आपल्या संघाला मिळायचं ते अनुदान त्या ठिकाणी बंद आहे. ते अनुदान पुन्हा सुरू करावं, कारण खाजगी छोट्या मोठ्या संस्थांना आपण अनुदान देतो आणि 107 वर्षापूर्वीचं संघाला त्या ठिकाणी अनुदान बंद आहे. आणि ट्रेनिंगचं शिखर संस्था म्हणून इतर ज्या अधिसूचित केल्या आहेत त्यांनी राज्य संघाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की आपण जातीनं या ठिकाणी लक्ष घालाल अशा प्रकारची अपेक्षा आहे. अनेक चांगले सहकारातले अधिकारी आहेत. पाटील साहेब चांगले अधिकारी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची सदर या ठिकाणी आपण सुरू करू. हे जसं आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं मुखपत्र आहे तसं सहकाराचं सुद्धा तुमच्या अधिकाऱ्यांचं मुखपत्र आहे. आरटीआय ब्लॅकमेलर असतात, अधिकाऱ्यांना पण त्रास देणारे. त्यामुळे हे जर बळकट केलं तर आपल्या सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत. आपण या माध्यमातून चांगले इव्हेंट करणार आहोत. सहकार भूषण मोठमोठे पुरस्कार आपल्या कर्तृत्ववान लोकांना संस्थांना देणार आहोत आणि त्याच्यामुळे व्यापक काम आपण या ठिकाणी सुरू करतोय. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद या सहकारी महाराष्ट्राच्या मागे या ठिकाणी राहावं अशा प्रकारची माझी विनंती आहे, प्रार्थना आहे. पहिलाच अंक आहे, मागे पुढे काय झालं असेल परंतु पुढचा अंक आणखी याच्यामध्ये काय असावं, विषय काय असावं याची आणखी दर्जेदार मांडणी त्या ठिकाणी निश्चितपणे करू हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला त्या ठिकाणी देतो. राज्य संघाचे सगळे कर्मचारी या निमित्तानं 33 जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतील. संस्थांचे कार्यक्रम असो, मुलाखती असो, फोटो असो याचाही मोठा अंतर्भाव या सहकारी महाराष्ट्र निश्चितपणे असेल. आणि पंकज भाऊ आपणही वेळ द्या, पुढच्या अंकात एक प्रदीर्घ अशी राज्याच्या सहकारावर आपली मुलाखत त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ, जेणेकरून सरकार आमच्या पाठीशी आहे अशा प्रकारचा एक चांगला संदेश या निमित्तानं जाईल. मी पंकज भाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो की अत्यंत व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा हा सहकारातला कार्यक्रम आहे, हा आपला कार्यक्रम आहे या भावनेतून आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. दुपारचा 1 वाजता कार्यक्रम आहे. ऑड डे असताना सुद्धा सहकारातले दिग्गज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहे. हॉल सभागृह खचाखच भरलंय. यावरून येणाऱ्या काळात सहकाराला चांगले दिवस आणण्याची मानसिकता सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपली झाल्याचं या ठिकाणी सिद्ध होतंय. आपल्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी पंकज भाऊ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे, सहकार चळवळीला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची त्यांना नम्र विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.